राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे शेतीमध्ये अपेक्षित गोष्टी साध्य होतील का याविषयी साशंकता वाटत असल्याचं मत ज्येष्ठ कृषी अर्थतज्ञ प्राध्यापक डॉक्टर जे.एफ. पाटील यांनी व्यक्त केलंय। महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पानं अपेक्षित काही गोष्टी ज्या होत्या त्या साध्य होतील असं वाटत नाही। त्याचं पहिलं कारण असं की राज्याच्या शेती उत्पादन वाढीच्या बाबतीत झालेली एवढी मोठी घट माहीत असून देखील आर्थिक सर्वेक्षणानं ती अंडरलाईन केलेली असताना देखील शेती उत्पादन वाढीच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचा घटक जो सिंचनाचा, त्या दृष्टीनं कल्पना जास्त आहेत, पण व्यवहारात त्या कल्पना आणण्यासाठी जे निधी लागतात त्या निधींची तरतूद मात्र अपेक्षेच्या मानानं फारच कमी आहे। सिंचनासाठी 7,000 कोटी रुपयांची तरतूद महाराष्ट्राची ही गरजेच्या मानानं फारच कमी आहे। शेतावर काही मायक्रो इरिगेशन स्कीम अधिक चांगल्या पद्धतीनं राबवण्याच्या योजनेसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेनं यावेळी वाढवलेली रक्कम लक्षणीय आहे, पण तरी देखील महाराष्ट्राच्या कोरडवाहू शेतीचं प्रमाण जर लक्षात घेतलं आणि त्या ठिकाणी मायक्रो इरिगेशन वापरायचं हे जर लक्षात घेतलं तर 200-300 कोटीची तरतूद ही गरजेच्या मानानं फारच कमी आहे, हे मान्यच केलं पाहिजे। तिसरा महत्त्वाचा भाग असा की घटत्या शेती उत्पादन व्यवस्थेचा फेरविचार करायचा असेल तर शेती उत्पादन वाढीचा दर लक्षणीय बदलला पाहिजे। याचा अर्थ वजाचं रूपांतर अधिकमध्ये झालं पाहिजे आणि 3%-4% वेगानं जर शेती उत्पादन वाढवायचं असेल तर शेतीसाठी मोठ्या प्रमाणात मूलभूत गुंतवणूक करणं आवश्यक आहे। त्या बाबीकडं राज्याच्या अर्थसंकल्पात म्हणावं तसं लक्ष दिलं गेलेलं नाही आहे। त्याचा पुरावा अर्थात सिंचन व्यवस्थेसाठी केलेली तरतूद ती कमी आहे आणि नवे इरिगेशन प्रकल्प असलेल्या तुमच्या जलसाठ्यातलं पाणी योग्य पद्धतीनं वळवण्याच्या संबंधातली यांत्रिक व्यवस्था याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं, ते काही दिलेलं दिसत नाही आणि त्यामुळं शेतीच्या उत्पादन वाढीचा जो सगळ्यात महत्त्वाचा घटक, एका बाजूला पाणी आणि दुसऱ्या बाजूला सातत्यपूर्ण वीज पुरवठा, या दोन्ही गोष्टीकडे म्हणावं तितकं लक्ष दिलेलं दिसत नाही आहे। यवतमाळ प्रकल्प जर प्रायोगिक प्रकल्प असेल, पायलट प्रोजेक्ट असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे, पण एका यवतमाळ जिल्ह्याची तरतूद करून हा प्रश्न सुटत नाही, हेही राज्य सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे। फलोद्यान शेतीसाठी, हॉर्टिकल्चरसाठी थोडी बहुत तरतूद वाढवलेली आहे, पण नेमकी कुठल्या पिकासाठी वाढवली? ती डाळिंबासाठी वाढवली, द्राक्षासाठी वाढवली, बोरांच्यासाठी वाढवली, संत्र्यासाठी वाढवली का आणि कशासाठी वाढवली? याचं नेमकं स्पष्टीकरण त्यात आलं असतं तर अधिक बरं असतं, समजायला सोपं गेलं असतं। प्रत्येक जिल्ह्याला हायटेक नर्सरी डेव्हलप करण्याचा जो निर्णय आहे तो निर्णय विचाराच्या दृष्टीनं, कल्पनेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे, पण प्रत्येक जिल्ह्याला हायटेक नर्सरी डेव्हलप करण्यासाठी लागणारी जागा, क्षेत्र, त्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर, त्यासाठी लागणारं मॅनपॉवर, हे सगळं लक्षात घेतलं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांच्यासाठी जर फक्त 11 कोटी रुपयांचीच तरतूद असेल तर ती गरजेच्या मानानं फारच कमी आहे, हेही लक्षात आणून देणं आवश्यक वाटतं। एकंदरीत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प वास्तवाची माहिती असून देखील शेतीचा प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत फार मोठं काही धाडस करून गेलेलं नाही।